अगं मुळात तू ही पैज लावलीच का? शनाया, तू ओव्हर कॉन्फिडंट राहू नकोस. तुला माहिती तरी का काय काय स्पर्धा असतात यात? तेव्हा मी या सगळ्या स्पर्धेत ना लहानपणापासून खेळत आले. आय नो मीच जिंकणार आहे. त्या लहान मुलांच्या स्पर्धा असतील ग, या मोठ्यांच्या स्पर्धा आहेत. मला सांग, तू एका मिनिटात सुईमधून धागा किती वेळा घालणार आहेस? भाज्या चिरण्याचा सुद्धा राऊंड असतो. तुला तर किचन मध्ये जायला पण आवडत नाही आणि राधिका या सगळ्यामध्ये तरबेज आहे. कसा निभाव लागणार तुझा? ओके, सो व्हॉट डू यू मीन? काय करू मी आता? तू या स्पर्धेतून बॅकआउट कर, ही पैज मागे. नो वे, मी नाही बॅकआउट करणार आहे. बॅकआउट तिने करायचं, मी नाही करणार अजिबात. मी स्पर्धेत खेळणार, माझं ठरलंय. अगं खेळण्याचा प्रॉब्लेम नाहीये, तू खेळ ना. पण ही पैज कशाला लावलीस काही विचार न करता? ही पोट्टी कैदी कायचा विचार करते का? हा? बर झालं गुरु, तूच बोललास. काही काही माणसांना ना स्वतःच्या डोक्यावर धोंडा पाडून घ्यायची सवय असते. त्याला आपण तरी का करणार? पाड धोंडा. आई, गॉड, तू यांना सांग ना गप्प बसायला. काय सारखं मध्ये मध्ये बोलतात? आणि तू नको रे काळजी करू, मी मॅनेज करते ना सगळं. कसं मॅनेज करणार आहेस तू? होईल यार मॅनेज, मीच जिंकणार आहे. तू नको काळजी करू. तूच जिंकणार आहे. आमच्या राधिका समोर कधी कोणाचा टिकाव लागलाय का कधी? एक गुरु समजावीला. ए बाई, आमची राधिका दरवर्षी कशात ना कशात तरी बक्षीस पटकावतेच. गाढवानं घोड्याशी स्पर्धा करू नये. काय म्हणालात या? नाही, काही नाही, काही नाही. मी सांगते समजावून. हे पाय पोट्टे, आपला अंथरुण असते ना, बस ते पाहावं आणि तेवढेच पाय पसरावेत. समजलं? विल यू प्लीज टेल हर दॅट आय एम डॅम कॉन्फिडेंट. उगाच असं काहीतरी बोलून ना माझा मोराल डाऊन नका करू म्हणा. आणि त्या गुड फॉर नथिंगला तर मी हरवणारच आहे. तसंही या सोसायटी मधली एकही बाई माझ्या लेवलची नाही. ए, काय गुरुनाथ, एकदम खरं बोलली. त्या लेवलची एक काही बाई नाही या सोसायटी मध्ये. एकदम बरोबर आहे. सोड, हसू दे. आज हसतायत, उद्या रडणार आहेत त्या. त्यांची सून बाहेर गेली या सोसायटीत नक्की. बघ, राधिकाला इथून कटवण्याचा ना हा गोल्डन चान्स आहे. तुझाही हेडेक जाईल यार. तू का टेन्शन घेतो? तू चिल मार ना. तू बघ उद्या मी काय करते. शनायाचं काही खरं दिसत नाही. जाते बहुता इथून. का म्हणला? नाही, काही नाही. अनिकेत, सगळी तयारी झाली सगळी झालेली. केटरिंग वाल्याचा टेम्पो आलाय, पटकन जा. लगेच हॅलो, अरे काय म्हणता काका? कशी वाटली अरेंजमेंट? अरे दादा, आठवा ना पटकन, प्लीज प्लीज प्लीज. अरे जजेस कधी पण येतील, सगळे लोक येतील. ए बच्चा, उठ ना. बच्चा, अगं उठ, आज स्पर्धा आहे. तुला काहीच टेन्शन नाहीये, मलाच सगळं टेन्शन आहे. यार इथे गाणं बंद कर यार. अगं घरात नाही लागलीत गाणी, बाहेरचा आवाज आहे हा. यार बिल्डिंग मधले काय येडे आहेत का रे? आज काय 15 ऑगस्ट नाही, 26 जानेवारी का लावलेत गाणी उगाच? बच्चा, आज वुमन ऑफ द इयर स्पर्धा नाहीये का? तुला भाग घ्यायचा आहे, जिंकायचंय. काल तर एवढं सांगत होतीस, आज आता उठतही नाहीयेस तू. अर्धा तास झाला तुला उठवतोय. चल उठ. नाही, राधिकाला हरवायचंय मला. होऊन जाऊ दे. हो नानी. आमच्या सगळ्यांचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत. पण ती कुठे आहे? आगाऊ मुलगी येत असेल ना? मला वाटतं बहुधा लपून बसली असेल. मला नाही वाटत होतं ती येईल. येईल ना ग? येईल ना. जाऊन नाही येणार. आधी तुम्हारे शायनिंग मारत होती. राधिका, एक गोष्ट लक्षात ठेव. स्पर्धा जरी सगळ्या बायकांच्यात असली तरी आम्हाला तूच जिंकायला हवीस. वाटलं तर ना एखाद्या राऊंड मध्ये आम्ही मुद्दाम हारू. नानीजी, असं काऊन बोलता हो तुम्ही? असं हारू वगैरे कशासाठी? असं नका ह करू. मला ही स्पर्धा माझ्या मेहनतीने आणि प्रयत्नांनी जिंकायची. आणि असं खोटेपणाने माझा संसार मला परत मिळेल असं नाही वाटून राहिलं मला. नाही, माझ्यासाठी, माझ्या अस्तित्वासाठी, नवऱ्यासाठी, संसारासाठी ही स्पर्धा खूपच महत्वाची. पण ती जिंकण्यासाठी मी प्रयत्न करणार. पण जिंकली नाहीस तर म्हणजे भीती वाटते ग जरा. एवढी धडपड सगळी केली आपण आणि आयत्या वेळेला पाणी नको पडायला त्यावर. नाही नानीजी, असं काऊन होईल? मी खरंच प्रयत्न करीन ना. नाही म्हणजे हा खेळ आहे. खेळात हार जीत तर होतच राहील.
असं मी खोटेपणाने जिंकले तर त्या जिंकण्याला काही अर्थ राहील का? काय नाव? तिलोत्तमा देशपांडे. मी माझ्या प्रयत्नांनी जिंकणार आहे. आय एम प्राऊड ऑफ यू राधिका. मिशन आले काका. शनाया, शनाया? आडनाव बिडनाव काय आहे की नाही? शनाया सबनीस. केअर ऑफ गुरुनाथ सुभेदार लिहा. चला. राधिका, हे बघ, ही कशी आहे माहितीये तुला, आणि तुझं लक्ष विचलित व्हावं ना म्हणून खेळ चालू असताना ती हे असलं सगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करेल. तेव्हा डोंट लूज युअर कॉन्सन्ट्रेशन. ओके? हो, समजून राहिलं मला सगळं. मी नाही असं होऊ देणार. नमस्कार. गुलमोहर सोसायटी मधल्या सर्व रहिवाशांचं मनपूर्वक स्वागत. आज आपल्या संस्थेचा वर्धापन दिन. गुलमोहर सोसायटी मधल्या सर्व रहिवाशांचं, विशेषतः महिलांचं मी मनापासून स्वागत करतो. आपल्या सोसायटीला 5 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि 6व्या वर्षाकडे आता आपण यशस्वी वाटचाल करत आहोत. कसं आहे, आपण इथे सगळे एका कुटुंबासारखे राहतो आणि आजचा हा जो दिवस आहे तो आपण सर्व मिळून अतिशय उत्साहानं साजरा करतो. सालाबाद प्रमाणे आपल्या सोसायटीमध्ये या वर्षी सुद्धा आपण उत्कृष्ट महिला म्हणजेच वुमन ऑफ द इयर ही स्पर्धा आता आयोजित केलेली आहे आणि इथल्या सगळ्या महिलांनी या स्पर्धेमध्ये अतिशय उत्साहाने भाग घेतलेला आहे. असं म्हणतात, स्त्री ही कुठल्याही कुटुंबाचा कणा असते. ती गृहिणी असते. आई, बहीण, बायको म्हणून सगळी कर्तव्य ती अतिशय प्रामाणिकपणे पार पाडत असते. खरं तर प्रत्येक घरातल्या स्त्रीला वुमन ऑफ द इयर हा पुरस्कार द्यायला हवा. स्त्रीला तिचा मान सन्मान मिळायला हवा आणि म्हणूनच आपण खास त्यांच्यासाठी ही स्पर्धा आयोजित करत असतो. अरे यार, काय बोर करतो यार म्हातारा. यार खूपच बोर आहे. मंडळी, मला माहिती आहे तुम्ही सर्वजण कार्यक्रम सुरू होण्याची उत्साहाने वाट पाहतात, त्यामुळे मी माझं बोर्ड जरा आटोपत घेतो. साधारण कार्यक्रमाचा तपशील असा असेल, सगळ्यात आधी संगीत खुर्ची स्पर्धा होईल, मग दोरीवरच्या उड्या आणि मग मल्टीटास्किंग, त्यानंतर कला स्पर्धा आणि सगळ्यात शेवटी फॅशन शो होईल.